अलका दुपकर एवढ्यावरच थांबली नाही, तिला विरोध करण्यात आला, सिक्युरिटी गार्डनी तिला थांबवलं. पण या जमिनीवर जे घोडे आहेत त्या घोड्यांच्या तपेल्यात जाऊन तिने विचारपूस करण्याचा प्रयत्न केला, पण तिथे कुणीही बोलायला तयार नव्हतं. हे घोडे कुणाचे आहेत, कशासाठी आणले, इतके महागडे घोडे, हे सांगायला तयार नको. बघा काय झालं नेमकं. सर आत यायचंय. कोणाचं आहे हे? किसका है ये? हाँ किसका है लेकिन किसका है? नाम नाम क्या है? हाँ विजय भाई. क्या विजय? कैमरा बंद करो बस. कैमरा बंद करो. अरे मैं बाहर से शूट कर रहा है. कैमरा बंद करो. मैं अंदर नहीं है. विजय क्या? जाओ आप लोग. किसका है ये? हम अंदर आ सकते हैं क्या? नहीं विजय कौन है? मालूम नहीं. हाँ? आप करो. भुजबल का है क्या? छगन भुजबल जी का? मालूम नहीं. हाँ मालूम नहीं. हम अंदर आ सकते हैं? नहीं कितने घोड़े हैं अंदर? मालूम नहीं. आप कौन है? मेरे जगह इंचार्ज है. आपका नाम क्या है? आपका नाम क्या है? आपका नाम क्या है? अरे कॅमेरा बंद करा ना. पण कोणाचं आहे हे? हे भुजबळांचं आहे का? तुला कोण भेजलं तिथे? हाँ आपको इधर कौन भेजा है? हम आए ऐसे ही. फिर ऐसे कोई भी आएगा तो घुसा देगा. चलता है कैसा? हम प्रेस के लोग हैं. प्रेस के लोग हैं. प्रेस को परमिशन लेके आओ, फिर आ जाओ अंदर. किसकी लेने की? जिसको आप लेने को इसको लेके आओ. ए लोग मर. कॅमेरा बंद करा, शूट करू नका, कुणाचंही सांगायला तयार नाहीत. असा काय गुप्त व्यवहार तिथे चाललाय कळायला मार्ग नाही. अलका दुपकर आणि त्याच्याबरोबर जो व्हिडिओ जर्नलिस्ट होता त्यांनी खूप विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना दाराबाहेरूनच जा असं सांगण्यात आलं. कुणाचंही याचं उत्तर मिळालं नाही. काय घोडे करते, इतके महागडे घोडे, स्टड फार्म वगैरे बनवण्याचा विचार आहे का, हेही कळू शकलं नाही. पण याच प्रकल्पाबद्दल भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी छगन भुजबळ यांच्यावर काय आरोप केले ते ऐकूया. ब्लू सर्कल इन्फ्राटेक एक बोगस बेनामी कंपनी बनवली गेली, छोटीशी पार्टनरशिप फर्म. त्यात महागडी जमीन बिल्डर लोकांनी दिली आणि ती जमीन भुजबळांचा 3 कंपन्यांमार्फत त्याचा मुख्य कंपनीमध्ये ती जमीन आली. ती जमीन विकत घेण्यासाठी पण ब्लू सर्कल इन्फ्राटेकने 25 कोटी भुजबळांना दिले. तेच पैसे भुजबळांनी त्याच कंपनीला देऊन ती शेकडो कोटीची जमीन स्वतःकडे घेतली. म्हणून हे सगळं अकोमोडेशन ट्रान्झॅक्शन आहेत. मी तर भुजबळांच्या ट्रस्ट कंपन्यांचे 155 कोटीचे बँक स्टेटमेंट अँटी करप्शनला दिलेले आहे.